महाविकास आघाडीमध्ये काही लोकसभा मतदारसंघांची अदलाबदल होऊ शकते असं अनिल देशमुख यांनी म्हटलंय। विजयाची शक्यता पाहून आम्ही उमेदवारी देऊ असंही ते म्हणाले। राष्ट्रवादी शरद पवार गट लोकसभेच्या निवडणुकीला लागलेला आहे। विदर्भातही जोमानं तयारी करते। माझ्यासोबत अनिल देशमुख सर आहेत। सर, काय सांगता, कशी तयारी सुरू आहे विदर्भाच्या बाबतीत? महाविकास आघाडीमध्ये समन्वय आहे। विदर्भातील कुठल्या जागा राष्ट्रवादी पवार साहेबांचा गट लढण्याच्या तयारीत? नाही, आता चर्चा होईल। आता काल एक चर्चा झाली, परवाच्या दिवशी आमची पक्षांतर्गत चर्चा झाली। आता पुढच्या बैठकीमध्ये चर्चा होतील आणि हळूहळू संपूर्ण लवकरात लवकर निर्णय होईल त्याचा। किती मतदारसंघ तरी, म्हणजे नाव न सांगता तरी एक संख्या की 10 पैकी किती मतदारसंघ तुम्ही लढू शकता विदर्भात? असं की मागच्या वेळेस आम्ही 3 मतदारसंघ लढवले होते, तर 3-4 ची आमची तिथे चर्चेमध्ये आम्ही 3-4च्या बाबतीत चर्चा करू तिथे। गेल्या वेळेस तुम्ही भंडारा गोंदिया लढवली होती, अमरावती लढवली होती, बुलढाणा लढवली. सगळ्यांना माहिती आहे काय काय लढवलं होतं। तर आता ते संपूर्ण जे काही मतदारसंघ आहेत, जे लढवले तेच लढवले पाहिजे असं नाही, एक्सचेंज सुद्धा होऊ शकतात। सिटिंग गेटिंग फॉर्म्युला असेल यावेळेस महाविकास आघाडीत जागा वाटप करताना? अनेक त्याच्यामध्ये फॉर्म्युले आहेत, त्याच्यामुळे एकच फॉर्म्युला धरून काही निर्णय होणार नाही। तिथे कोण आजच्या तारखेला चांगला उमेदवार आहे, कोणत्या पक्षाचा योग्य उमेदवार आहे, त्या योग्य उमेदवारालाच तिकीट देण्यात येईल। तयारी कशी सुरू आहे तुमची? एकदम जोरात तयारी चालू आहे। तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल येतील तेव्हा पहा काय चित्र राहील। कॅमेरामॅन सचिन साहेबांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।